तर गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. खूप महिन्यांनी व्लॉग टाकते ॲक्च्युअलमध्ये. तर सकाळी 9:30 वाजता उठले होते. आज संकष्टी चतुर्थी होती. बाहेरचं वातावरण तर एक नंबर होतं. म्हणजे ऊन पडलं होतं खूप दिवसानंतर. छान वाटत होतं. कंटिन्यू पाऊस असल्यामुळं पण खूप चिकचिक आणि चिडचिडेपणा होतो. म्हटलं आता उठली आहे तर जे ओट्यावरची भांडी वगैरे जेवढी मी घासली होती ती लावून घेऊयात. मुलगा इथं रुसला होता कारण त्याला खायचा होता शिरा. आणि रोज रोज तो रोज मला म्हणतो शिरा दे शिरा दे. तर रोज तर आपण त्याला गोड नाही देऊ शकत ना. त्याच्यामुळे तो रुसला होता. आता उशिरा उठल्यामुळं चालली होती घरातली कामं सगळं, ब्लँकेट वगैरे सगळं, घड्या वगैरे घालणं. आणि मी उठले ना तर मी आधी साफसफाई करते. म्हणजे काही असली किती लेट झाला ना तरी मी साफसफाई करते आधी, मग मी फ्रेश होते. कारण फ्रेश झाल्यानंतर मला झाडून घ्यायचं म्हटलं ना माझं जीवावर येतं, मला खूप जास्त कंटाळा येतो आणि मला ते घाण पण वाटतं खूप. त्याच्यामुळे मी आधी थोडंसं साफसफाई वगैरे करून घेते आणि मग मी फ्रेश वगैरे होते. तर इथं मी ब्लँकेटच्या घड्या वगैरे घालत होते. आणि काय होतं माहिती आहे का, की इतर दिवशी आहे ना, म्हणजे संडे सोडून जे काही बाकीचे दिवस असतात त्या दिवशी मग लवकर उठावं लागतं, थोडे एक्सरसाइज वगैरे करावं लागतात. मग संडेला म्हणजे कसं चीट डे असतो आणि मग उशिरा उठलं तरी चालतं. आणि सध्या मी वेट लॉसवर आहे. प्रेग्नन्सीनंतर बरंचसं वेट वाढलं होतं, मी काही लक्ष दिलं नाही. पण आता मी ते मनावर घेतलं आहे, त्याच्यामुळं मी सध्या एक्सरसाइज वगैरे या सगळ्या गोष्टी करते आहे. म्हणून तर मी अजून तरी कॅमेऱ्यासमोर येत नाही. ज्यावेळेस माझा वेट लॉस होईल त्यावेळेस मी नक्कीच कॅमेऱ्यासमोर येण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत तुम्ही मला समजून घ्या आणि सपोर्ट करा पहिली गोष्ट. आणि संकष्टी चतुर्थी होती त्याच्यामुळं मी साबुदाणा रात्रीच भिजत टाकलेला होता. आणि उपवासाच्या दिवशीच पहिली गोष्ट खूप जास्त भूक लागते, मग चहा वगैरे पिला. आणि इथं मी शेंगदाण्याचा कूट बनवायचा होता कारण खिचडीसाठी. खिचडी तर काय सकाळी सकाळी मी बनवत नाही, मी दुपारीच बनवते. पण तयारी जी असते ना, आपली बेसिक तयारी, मिरची वगैरे वाटणं, ते मी करून ठेवते फ्रीजमध्ये. कारण दुपारी फक्त आपलं फ्रीजमधून काढायचं आणि खिचडी बनवायची, असं माझं नियोजन असतं. आणि ही भांडी वगैरे मग आपल्याला परत दुपारी काढावं लागत नाही ना, आणि तर परत ही भांडी घासणं वगैरे सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे मी मोस्टली सकाळीच करत असते हे सगळं, वाटण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग आता कसं होतं, ज्यावेळेस आपल्याला उपवास असतो ना, आता बाकीच्यांना तर खावंच लागतं कारण त्यांना काय उपवास असतो. तर पीठ होतं थोडंसं फ्रीजमध्ये, म्हटलं चला चपात्या बनवून घेऊयात फक्त, कारण भाजी रात्रीची शिल्लक होती आणि भात पण होतं थोडासा. तर मिस्टर बोलले तुला तो उपवास आहे तर मला एक काम कर, मला फक्त चपाती बनवून आणि रात्रीचं जे काय आहे ते मला दे, मी माझा नाश्ता करून बाहेर जातो आणि मी काही दुपारी जेवायला येणार नाही. म्हटलं चला जाऊ दे, चपाती तर करून देऊ त्यांना. मग चपाती वगैरे इथं त्यांना बनवली. मुलाला सुद्धा, आता तो लहान आहे त्याला पण चपाती लागतेच, तो काही खिचडी खात नाही. मग म्हटलं चला चपाती बनवून घेऊयात. आणि हे जे पीठ आहे ना, मी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवते, त्याच्यामुळे ना म्हणजे जास्त दिवसांचं वापरतच नाही मी पहिली गोष्ट. पण एअरटाईटमध्ये ठेवल्यामुळे ना त्या काळं पडत नाही पीठ. म्हणजे मी तर ठेवते ॲटलिस्ट 2 दिवस तरी ते ओके राहतं, म्हणजे काळं पडत नाही पीठ. तुमचं पीठ म्हणजे तुम्ही जर असं बाहेर ठेवत असाल किंवा स्टीलच्याच वगैरे ठेवत असाल तर ते सोडून द्या आणि ग्लासचा कंटेनर घ्या, कारण ह्याच्यामध्ये खूप छान राहतं पीठ. आणि पाणी वगैरे पण असं काही सुटत नाही पिठाला. तर मग रात्रीचं थोडीशी भाकरी वगैरे जे काही, छोटीशीच भाकरी होती, पण आता तेवढ्या भाकरीने तर काही त्यांचं पोट भरणार नव्हतं, म्हणून मग मला चपात्या कराव्या लागल्या. काही हरकत नाही, आता काय एखाद्या दिवशी चालतं, पण म्हणजे शिळं वगैरे खाल्लेलं आणि टाकून देण्यापेक्षा बरं आहे की बाबा आपल्या पोटात जातं आहे ते. कारण आमच्या इथं ना काय होतं, गाया वगैरे काही नाही आहेत आणि सोसायटीमध्ये, आणि मग परत कचऱ्याच्या डब्यामध्ये ते टाकून द्यायचं ते काही मनाला बरं वाटत नाही. कारण पोटासाठीच तर आपण इतक्या सगळ्या गोष्टी करतो आहे, म्हणजे कष्ट करतो, आणि तेच जर टाकून द्यायचं. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याच्यामुळं मग ते काही टाकून देऊ वाटत नाही. कधीतरी राहिलं तर खाल्लं पण पाहिजे. फक्त रोज जर खाल्लं तर ते चुकीची गोष्ट आहे, कारण त्याने ॲसिडिटी वगैरे वाढते. रोज जर आपण शिळं खाल्लं तर एखाद्या दिवशी चालतं. पेपर वगैरे मी ना पोळपटच्या खाली याच्यासाठी घेते, कारण मग जास्त पीठ वगैरे सांडलं तरी पण म्हणजे ओटा जास्त खराब होत नाही आणि क्लीन पण करावं लागत नाही आपल्याला. बटाटे वगैरे उकळून घेतले होते मी, असे थंड वगैरे झाले होते बऱ्यापैकी. मग मी असं त्याच्यावरचं जे काही पीठ आहे ना ते पण मी घेते, परत डब्यात टाकते मी, कारण ते काही खराब नसतं झालेलं त्याच्यामुळे. आणि मग मी ते पेपरचे घडी घालून ठेवते, कारण हाच पेपर मी कंटिन्यू 8 दिवस तरी यूज करते आणि मगच मी फेकून देते तो. त्याच्यामुळं मग
म्हणजे बरं वाटतं आपल्याला पण, किचन ओटा जर स्वच्छ असेल तर. मग बटाटे वगैरे म्हटलं चला सोलून घेऊयात. आणि काय होतं, हे सगळं जर आपण असं तयारी करून ठेवली ना, आपल्याला दुपारी जास्त लोड येत नाही. मग सकाळी जे दूध मी काय तापवलं नव्हतं, म्हणजे माझ्या लक्षातच नव्हतं तापवायचं. मग आता म्हटलं चला सगळं काम झालं तापून घेऊया. दूध दूध तापवलं आणि ही जी माझ्याकडे छोटी रॅक आहे याच्यावर मी ऑइल वगैरे तूप वगैरे या सगळ्या गोष्टी ठेवत असते. आणि मला आहे ना हे साफ करायची सवय, म्हणजे पेपर मी आठवड्यातनं 2दा बदलते, आठवड्यातून 1दा बदलते. पण जे आहे ना ते किटली वगैरे ते सगळं मी टिश्यू पेपरने रोज पुसते रोज. त्याच्यामुळे काय होतं की मला ते जास्त घासताना सुद्धा त्रास होत नाही. आणि एखाद दिवशी म्हणजे आपण काढतो ना सगळ्या गोष्टी, की हे स्वच्छ करायचं ते स्वच्छ करायचं आणि मग आपल्याला खूप लोड येतो कामाचा, तर तो लोड मला येत नाही, कारण मी रोज एक ना एक काम काढत असते. ज्यावेळेस माझा स्वयंपाक वगैरे होतो ना, त्यावेळेस मी एक तरी म्हणजे मिक्सर तरी साफ करते किंवा मग काहीतरी वेगळं, मग फ्रीज तरी साफ, असं मी काही ना काही करत असते. त्याच्यामुळे ना मी एकाच दिवशी मला कामाचा लोड काही येत नाही. आता म्हटलं चला ते सगळं झालं आहे, भांडी वगैरे घासायची होती मला. आणि मी ना खूप दिवसांनी हा व्लॉग टाकते, म्हणजे मोठा व्लॉग. आणि इतके दिवस मी टाकत नव्हते. होतं का की माझं साईड बाय साईड एज्युकेशन या सगळ्या गोष्टी चालू आहेत, तर मला नाही हे होत ना इतकं वेळ भेटत की व्लॉग वगैरे करायला. पण आता मी शॉर्ट्स वगैरे टाकायला चालू केलेले आहे. तुम्ही कुणी पाहिले नसेल तर शॉर्ट्स जाऊन पहा आणि मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. पहिली गोष्ट, व्लॉग आपला आठवड्यातून एकदा येईल मोठा, पण जे छोटे छोटे शॉर्ट्स आहेत ते आपले रोज येईल दुपारी 2 वाजता. तर सगळ्यांनी म्हणजे पाहत जा. पहिली गोष्ट, लाईक पण करत जा. आणि कॉमेंट करत नाही तुम्ही लोक, तर प्लीज कॉमेंट करत जा, कारण तुम्ही जर कॉमेंट केले ना तर मला पण छान वाटतं. आणि माझं जर काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये बनवताना किंवा काही गोष्टी स्वयंपाक वगैरे बनवतात, तर माझ्यापेक्षा मोठे मोठे लोक आहेत, लेडीज आहेत, महिला आहेत, तर त्या मला सांगू शकतात की तू हे चुकीचं केलं किंवा काय. तर ते मला आवडेल, पण तुम्ही आधी कॉमेंट करा. आणि माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही शेअर नका करू, पण तुम्ही कॉमेंट करा, जेणेकरून मला माझ्या चुका कळतील आणि मग मी शिकत जाईल त्याच्यामुळे. बाकी काही विषय नाही आहे. असो, तर म्हटलं चला भांडे वगैरे झाले ते सगळं इथं. आणि मला आहे ना ॲक्च्युअलमध्ये मी हा जो माझ्या हातात ब्रश ना दिसतोय तुम्हाला, तो गालाचा ब्रश आहे. हा मी घेतला होता 2 वर्षापूर्वी. आणि तो इतका छान आहे ना की मी ह्याच ब्रशने म्हणजे हे करते, घासते. काही काही लेडीज बघा, तुम्ही ज्या घासणीने आपण भांडी घासतो का, त्याच घासणे ते बेसिन वगैरे घासतात आणि ते इतकं घाण वाटतं ना पाहायला. त्यापेक्षा असा एखादा ब्रश घेतला आपण, सुपर मार्केटमधनं घेतला आहे मी तो, आणि किती फक्त 60 रुपयाला घेतला होता. तर खूप छान ब्रश आणि टिकतो पण खूप जास्त, जाड आहे असा तर भारी वाटतं. तर मी असंच त्या ब्रशने रोज क्लीन करत असते सगळं बेसिन वगैरे. आणि मला मोस्टली स्वच्छता इतकी आवडते की मला जर 1-2 जरी भांडी माझ्या त्या सिंकमध्ये असं ना, तरी मला असं वाटतं कधी ती भांडी घासेल मी. मला अजिबात असं घाणपणा अजिबात आवडत नाही. म्हटलं चला जाऊ द्यात, आता करूयात खिचडी वगैरे सगळं. तर खिचडी वगैरे मी बनवली आणि मग मुलाला पण आंघोळ घालायची होती मला. त्याला पण आंघोळ वगैरे घातली त्याला. आता म्हटलं मेन काम आपलं जे आहे ते एक राहिले, ते पण आपण करूयात. मला आहे ना फरशी वगैरे पुसायची होती. सगळं काम आवरल्यानंतर मी फरशी वगैरे पुसत असते. म्हणजे रोज पुसते मी फरशी ॲक्च्युअलमध्ये, कारण मला जर फरशी नाही ना पुसली तरीसुद्धा माझं असंच होतं की मला दिवसभर कशातच मन लागत नाही. रात्रीचं सुद्धा जरी स्वयंपाक जर झाला ना, सगळं जेवण वगैरे आवरलं ना, तर मला फरशी पुसायलाच लागते. आणि मला पुसल्याशिवाय झोपच येत नाही, असंच होतं माझं. तुमच्या बाबतीत असं होतं का, मला कॉमेंट करून सांगा. आणि आपण आहे ना नेक्स्ट आठवड्यामध्ये अशाच एका मोठ्या व्लॉगमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा माझा व्लॉग पहा आणि मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. पहिली गोष्ट, शेअर नाही केलं तरी चालेल, पण पहिली कॉमेंट करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.